सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना गंभीर अडचणीचा सामना करावा लागत आहे। महिला, गृहिणी, मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना स्वयंपाकाच्या गॅससाठी तासनतास लांब रांगेत उभे राहावे लागत आहे, तरीही गॅस मिळत नाही। गॅस टंचाईकडे लक्ष वेधण्यासाठी मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे तलाठी कार्यालयात चूल मांडो आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी हातात फलक घेऊन सरकार विरोधात घोषणाबाजी केली। व्यावसायिक व घरगुती गॅस सुलभ रीतीने ग्राहकांना मिळावे, अन्यथा वंचित बहुजन आघाडीकडून यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन घेण्यात येईल, असा इशारा देखील आंदोलकांनी दिला आहे। या आगळ्या वेगळ्या आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाल्या होत्या। यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अमीन शेख, मनमाड। युद्धामुळे गॅस सिलेंडरची खूप टंचाई होत आहे। त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींचं बजेट कोलमडून गेलेलं आहे। त्यातल्या त्यात व्यावसायिक सिलेंडरचे दरही लग्नाला भिडत आहे। त्यामुळे बाहेर जाऊनही गृहिणी काही खाऊ शकत नाही। घरात चुलीशिवाय पर्याय राहिलेला नाही, कारण गॅसची बुकिंग 25 दिवसानंतर होते आणि सिलेंडर 45 दिवसानंतर मिळतं। त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींना खूप त्रास होतोय आणि याचे वंचित बहुजन आघाडीचे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पदोपदी निर्णय घेतलेला आहे। त्याच्यातच त्यांनी आज हा निर्णय घेतला आहे की चूल मांडो आंदोलन, त्याच्यात आम्ही सहभागी होत आहे। यात नक्कीच शासनाला कुठेतरी फरक जाणीव व्हावी म्हणून हे आंदोलन करण्यात आलेले आहे। आणि सामान्य गृहिणी म्हणून मी मनमाडकरांच्या सर्व गृहिणींतर्फे सर्व शासनाला हे सांगत आहे की सिलेंडर नसले तर गृहिणी काय करू शकते। इथून मागच्या काळामध्ये चुलीकडून गॅसकडे नेलं आणि आता गॅसकडून परत चुलीकडे आणलं। गृहिणी याच्यात काय केलं पाहिजे? वंचित बहुजन आघाडीचे नेते तुमचे आमचे सगळ्यांचे श्रद्धास्थान आदरणीय प्रकाशतत्व बाळासाहेब आंबेडकर यांनी सातत्याने वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसामान्याच्या प्रश्नासाठी आंदोलन उभं केलं आहे। हे जे जागतिक वातावरण निर्माण झालं युद्धाच्या वातावरणामुळे सामान्य जनतेला गॅसच्या पुरवठ्याचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे। मी आपल्याला सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडी सातत्याने याचा पाठपुरावा करत आहे। गॅस सिलेंडर मिळण्यासाठी जो विलंब होत आहे आणि त्याचबरोबर गॅस सिलेंडरचे जे रेट वाढवले आहे त्याच्यामुळे जनसामान्यांना मोठा आर्थिक त्याचबरोबर भुर्दंड या ठिकाणी भोगावा लागत आहे।